हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू व्लॉग। तर आज आम्ही बनवतोय घरात आमच्या पनीर टिक्का अँड रोटी आणि मम्मा राईस बनवते मस्तपैकी। सो आजचं जेवण एकदम स्पेशल मेन्यू आहे, व्हेज आहे पण स्पेशल आहे। सो आता चालू इथे तयारी, मी तुम्हाला दाखवते। गाइस इथे मस्त कटिंग वटिंग चालू आहे आणि इथे कोथिंबीर आणि इथे मम्मा करते राईस, तिथे अर्धी तयारी आहे सगळी। हे बिर्याणी सारखं वास येतो ना बनवून रिया। दाखवलं ते तरी ते मम्मीने पीठ मळून ठेवलेलं आहे। मग अशी मी खाली गेलेली पनीर आणायला, तर मम्माने पीठ मळलेलं आहे आणि ते कटिंग चालू आहे। तर गाईज हे बघा, इथे उभे कांदे चिरलेले आहेत आणि हे एकदम बारीक फाईन चॉप केलंय। इथे टोमॅटो, हे कशासाठी कापलंय? हे बरिस्तासाठी आहे। कोथिंबीर। सो गाईज आता आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेऊया सेपरेट। आधी आपल्याला टोमॅटोची प्युरी बनवायची आहे सेपरेट। काय टाकलं त्याच्यात? त्याच्यामध्ये मी टाकलाय कांदा, तेजपत्ता, लाल मिरची ही बेडगी आणि बदाम, काजू, कारण की काजू कमी होते थोडे म्हणून बदाम टाकले, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि मोठी विलायची, छोटी विलायची। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया आणि नंतर मग थंड झाल्यावर याची पेस्ट करून घेऊया। तर गाईज मी मस्त टोमॅटो प्युरी केलेली आहे इकडे आणि इथे बघा कलर दे रिया। त्याच्यात आपण जिरं आणि हळद टाकतोय थोडीशी। आणि याच्यात कश्मीरी लाल मिरची टाकली आहे, थोडीशीच टाका गाईज, तिखट होऊन जाईल। अदरक लसूणची पेस्ट टाकली, ग्रीन मिरची, हिरवी मिरची। तर याच्यात टोमॅटोची पेस्ट, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आपण। आणि हळद, मीठ ते दाखवलं ना, हळद, मीठ, लाल मसाला विसरला टाकला। झालं ना पाणी? बस झालं एवढं पाणी सुकल्यावर बस। आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, थंड थोडंसं होऊन द्यायचं आणि ग्राइंड करायचं। थोडंसं थंड व्हायला ठेवूया आणि ग्राइंड करून घेऊया। तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊ। तर आपण इथे घेतलेला आहे गरम मसाला, लाल तिखट थोडंसंच घेतलंय कारण आमचं लाल तिखट एकदम तिखट आहे, आणि हळद आणि एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला घेतलाय मस्त। आणि कस्तुरी मेथी इथे काढून ठेवली आहे, ती एकदम शेवटी टाकायची आपल्याला, एकदम लास्टला। सो गाईज आता हे जे आहे ते थंड झालेलं आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये, मिक्सर धुतला नाही हा कारण आपल्याला त्याच्यातच टाकायचं आहे। सो टोमॅटोचीच प्युरी आहे, सो आपण मस्तपैकी याच्यात ग्राइंड करून घेऊया। तर आपण याच कढईमध्ये टाकलेलं आहे तेल, 2 पळ्या, एक पळी, एकच पळी अर्धी म्हणजे। हा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाका। तुम्ही बटर पण टाकू शकता, आम्ही बटर नाही टाकलंय, आम्ही फक्त ऑइल टाकलेलं आहे। आणि ते पनीर काढून ठेवलंय मस्त, ते आता कट करायचंय। सगळं पनीर नाही काढलंय, थोडंसंच काढून ठेवलंय गाईस। आणि याच्यात गेला आता कांदा। तर कांदा आहे ना चांगलासा पिंकिश असा करून घ्यायचा आहे मस्तपैकी तेलात, आणि त्याच्यात त्यांना अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। सो अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि मस्त असं मिक्स करून घेऊया। तर ह्याच्यात पहिलं तर आपण टाकतोय जिरं, थोडंसं गरम मसाला टाकलाय आणि हळद आणि लाल तिखट एकदम कमी टाकले, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका गाईज। आमचं लाल तिखट खूप जास्त तिखट आहे म्हणून आम्ही थोडंसंच टाकतो, आम्ही रिक्स नाही घेत।
आणि कोणाला आवडत पण नाही जास्त तिखट घरी, म्हणजे खातात सगळे तिखट, पण हे ना लाल तिखट वेगळंच आहे. आम्ही आमचा ते तिखट मसाला खातो जो मम्मा बनवते ना लालबागवरून, तो वाला. हे लाल तिखट ते पॅकेटवालं काश्मीरी तिखट असते. आणि आता आपण ही बनवलेली प्युरी ती याच्यात मिक्स करायची आहे. गरम आहे, हळू. हळू टाका. कामात काम, आमचं असंच असतं, कामात काम. मस्त वास येतोय एकदम भारी, सुगंध येतोय मस्त पैकी. टेस्टी डिलिशियस बनणार आहे असं वाटतंय. आणि आमच्याकडे काय असतं माहितीये, जर पूर्वा हे बनवत असेल ना तर मी रोट्या बनवणार असं आहे. नाही तीच हे बनवते, मी रोट्या बनवते कारण ते फटाफट बनवता येतात मला म्हणून. आणि ती चांगलं बनवते पनीर वगैरे, पण ती व्हेज जास्त बनवत नाही गाईज, ऑनली नॉन व्हेज. खाऊन झाल्याच पाहिजे. शाही पनीर विनी पनीर मम्मीला येत नाही जास्त. हा मम्मीला जास्त येत. मम्मी आहे ना वाट लावून टाकते. मम्मी डायरेक्ट मटर टाकते त्याच्यात. आता पण बोलत होती वाटाणे टाकायचे का याच्यात तुम्हाला, बोलली नाही ना आम्हाला टाकायचे त्याच्यामध्ये. चांगलं बनवते पण ती तिच्या स्टाईलमध्ये बनवते एकदम. आम्ही लोक कसं कट टू कट एकदम एवढाच मसाला गेला पाहिजे, एवढंच सगळं गेलं पाहिजे असं असतं आमचं. आणि याच्यात आता जातोय मस्तपैकी शाही पनीर मसाला. सगळा नको टाकू, थोडाच टाकू. बस झालं. येस, नाव मस्तपैकी मिक्स करायचंय. आणि खूप छान स्मेल, हे भारी स्मेल येतोय ना भारी. नंतर टाकते, उडू नकोस, मला चटके नंतर टाकते, नंतरच टाक एकदम वरतून लास्टला. आणि ते मी फटाफट पनीरचे क्यूब्स करून घेते गाईज. हे मम्मीने घरात मला मी आता दूध पियाला चालू केलं ना म्हशीचं, त्याची मलाई निघते खूप सारी. आता मम्मा मलाई साठवणार, त्याची मलाई साठवणार. मस्त बनवलं तर घी वगैरे काहीतरी बनवेल त्याचं मस्तपैकी. आणि आज आपला डे 1 होता, आय मीन काल आपला डे 1 होता दूध पियायचा. असा डेली आता येणार ब्लॉग्स तुम्हाला, आणि मग त्याच्यात समजेल तुम्हाला डेली अपडेट, रिया क्रेझी वर्ल्डचा डेली अपडेट काय आहे. आणि मस्त स्मेल येतो काय, इतका भारी स्मेल येतो. मम्मीने गडबड केली ना. हा मम्मीने गडबड केली आधी. ऍक्च्युली ना ती राईस बनवली. मी तुम्हाला राईस दाखवते, थांबा. हे बघा राईस. हा काय बिर्याणी नाही बनवली मम्मीने. हा तुम्हाला वाटेल बिर्याणी आहे, बट बिर्याणी नाहीये, बिर्याणी राईस. हा बिर्याणी राईस म्हणजे बिर्याणी नाही बनवली आहे, फक्त राईस आहे ना तो स्टीम केलाय मस्तपैकी. आपण बॉईल करतो बिर्याणी राईस म्हणजे हा जो वरती असतो ना बिर्याणीच्या व्हाईट राईस, तसा येतो ना. फक्त त्याच्यात बरिस्ता वगैरे ऍड केलाय, मस्त टेस्टी लागतो. आणि ते मी पनीर नाही कट करते आज, पनीर ती कट करते. क्यूब्स बघ, मी तर खात नाही. नको, छोटे कर बस, मग ते तोंडात नाही दे बघू. असे उभे उभे टाकू का, स्क्वेअर करू. हिला डेअरी प्रोडक्ट बिलकुल आवडत नाही. पनीर खात नाही, पण मला बनवायला आवडतं. पनीर खात नाही बिलकुल, हॉटेलमध्ये पण नाही खात. माझं नाही, मी पनीर काय पण द्या खाईन, डेअरी प्रोडक्ट्स. हा बस बस. हे काप ना मधून असे, प्रत्येकाच्या वाटणीला आले पाहिजे. रडायला नको कोण, मला कमी भेटतं, मला जास्त भेटतं. बस येस, प्रॉपर. आणि ते नको, थांब ना, ते जरासं होऊ दे, हॅलो ना जरासं. गाईज बघताय जसं की तुम्ही, एकदम ऑसम यार, मस्त स्मेल येतो. ऍक्च्युली आम्हाला वाटलेलं मम्मी ते गडबड करत होते, आम्हाला वाटलं आता चांगलं नाही बनणार यार, कसं होईल. त्यात येऊन मी टाकलं सगळं बाकीचं. छान वास. हा हिने टाकलं बाबा. बस गरम किती होतंय, गरम होतंय. आज आम्ही एसी मध्ये जेवणार आहे बाई. आज एसी में खाना खाएंगे. करू आता
आता पाणी टाकायचं ह्याच्यात आणि तुम्ही जे मिक्सरचं भांड आहे ना ते धुवू नका, त्याच्यातच मिक्स करून हे बघा जुगाड हे बघा, म्हणजे भांड्यातला सगळा जो मसाला आहे तो पूर्ण आला पाहिजे. हे बघा थोडं पाणी टाका म्हणजे तुम्हाला अंदाज समजेल तुमचाच. आपल्याला बनवायचे प्युरी, आपण टाक पाणी, टाक पाणी टाक, घ्या अजून. अरे घे पाणी. थांबशील? नो आय कांट वेट. गाइस देख रहे हो बस हळूहळू टाक. आता हलवत राहा. बघ काय उडवतेस कशाला, मग टाक पाणी. गाईस तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं घट्ट ठेवा. आम्ही तर पाणी टाकणार आहे बाई, आम्हाला भात पण खायचंय कारण. बस. अरे ते अजून बॉईल पण होणार आहे, मग ते आटणार थोडं. गाईज आम्हाला आहे ना राईस काढायचा आहे म्हणून आम्ही थोडं जास्त पाणी टाकलंय. तुमच्यावर आहे, तुम्हाला जर ते रोटी सोबत कसं, म्हणजे ते ग्रेव्ही टाईपच होणार आहे रोट्यासोबत खायचंय तर. ते आटल तेव्हा होईल अजून. ते होईल बरोबर. तुम्हाला जर पाहिजे तुम्ही पाणी टाकू शकता नंतर, तुमच्यावर आहे. बॉईल होऊ दे मग पनीर टाक. ते पनीर पण बॉईल होईल त्याच्यासोबत. मला नाही आवडत गाईज पनीर बॉईल झालेलं, ते ना एकदम असं कच्चं पाहिजे. आता तू चटके दे मला. बघ बस मीठ तिखट आहे. मीठ पाहिजे. तिखट नाही मीठ पाहिजे. बस. काहीच आहे बघा, मम्मी इथे आता लाटते आणि मम्मी शेकते. आम्ही लोक शेकत होतो. गाईज मर गई मैं. थांबा. येस हे बघा मस्त पप्पाला वाढलेलं आहे जेवण. वाव मस्त असं वाटतंय बिर्याणी बनवली पण ऍक्च्युली हा बिर्याणी राईस आहे वरचा. अँड कांदा कोथिंबीर अँड दिस इज पनीर आणि रोट्या. मस्तपैकी जेवण आहे आज. तुम्ही पण या गाईज आमच्याकडे जेवायला लवकरच. आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आम्हाला तर वाटलेली ही रेसिपी काहीतरी झोल होतोय पण नाही, झाली आहे चांगली वाटतं. आता बघू पप्पा खातील सगळे टेस्ट करतील तेव्हा मी पण सांगेल तुम्हाला की कसं झालंय कसं नाही. सो गाईज आता जस्ट आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी मी हा घास तोडलेला, तोच घास आपण ट्राय करूया. कसं झालंय रिया? कसं झालंय? छान झालंय एकदम टेस्टी हॉटेल सारखं झालेलं आहे. डिलिशियस लागतं एकदम फॅब.
हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज सकाळी आम्ही लवकर उठलेलो कारण की आता लाईट जाणार आहे. आम्ही 7:30ला मी तर उठलेली आणि लवकर का उठलो कारण की लाईट जाणार आहे. मग कामं वगैरे लवकर करावी लागतील, वॉशिंग मशीन वगैरे सगळं काय. सो मस्तपैकी आंघोळ झाली आहे माझी आणि मी दूध पण पिलं होतं आज सकाळी. सो सेकंड डे ऑफ ड्रिंकिंग मिल्क. तर 10 वाजता बोललेत लाईट जाणार आहे, पण आता किती वाजले? 10:15 होऊन गेलेत, अजून तर काय गेली नाही आहे. पण बघूया, मेसेज तर आला होता की लाईट जाणार आहे आज. सो बघू आजचा दिवस कसा जातो आहे ते. बोरिंग तर जाणारच आहे कारण काही काम नाही आहे. ठीक आहे. सो गाईज, तर मम्माने बनवलेलं आहे जेवण, मस्तपैकी व्हेज जेवण बनवलेलं आहे. इथे डाळ बनवली मस्तपैकी आणि इथे सकाळी ताईला गवारची भाजी दिलेली आणि ह्याच्यात भात आहे, इसमें भात आहे आणि इथे पापड काढून ठेवले जे की मला तळायचे. सो असं आहे आणि प्रचंड भूक लागली आहे. मी सकाळी नाश्ता नाही केलाय, फक्त दूध पिलं होतं. का नाही केला? कारण मला गवारची भाजी आवडत नाही म्हणून मी नाश्ता नाही केलाय, सिम्पल. बट ठीक आहे. आता मी मम्माला सांगितलेलं मगाशी की मला जाम भूक लागते, तू जेवण बनव आता. मग तिने गोडी डाळ बनवली मस्तपैकी, माझी फेवरेट. माझं सगळ्यात आवडतं जेवण म्हणजे काय? डाळ, गोडी डाळ, भात, पापड, लोणचं. बस मी ह्याच्यात खुश आहे. आणि ती डाळ आहे ना, वाटणातली असू दे नाही तर अशी साधी गोडी डाळ असू दे, मला आवडते बाई, काही पण असू दे. सो असं आहे. आता मी फटाफट पापड तळून घेते आणि लगेच जेवायला बसते कारण खूप भूक लागली आहे. पोटात असं आहे ना, चूहे से दौड रहे आहे मेरे. लवकर पापड तळूया आणि मग जेवायला बसूया. बाय द वे, तुमच्या घरी जेवण काय बनलंय ते कमेंट करून सांगा. तर गाईज हे बघा, डाळ घेतली आहे आणि इथे पापड आहेत आणि राईस आहे. हा राईस बिर्याणी राईस सारखा दिसतोय कारण आम्ही काल बनवलं होतं पनीर टिक्का आणि मम्माने बिर्याणी राईस बनवला, वरचा जो असतो ना तसा. सो तो उरला आहे तर मी बोलली मीच खाऊन घेते म्हणून मी खाती येतो. तसं तर मम्माने व्हाईट राईस पण बनवलेला आहे, पण हा राईस आहे म्हणून मी खाते आता. सो जेवूया आणि ब्लॉग कंटिन्यू राहील. सो गाईज, फायनली लाईट गेलेली आहे. किती वाजले? 1:30 झाले आणि आमच्याकडे आत्ता लाईट गेली आहे. 10 वाजता जाणार, आत्ता गेली आहे. आणि माझं जेवण झालं आणि इथेही कांदा भाजी बनवते. हे बघा गाईज, ज्या कढईमध्ये मी फ्राय केलेले पापड त्याच्यातच कांदा भाजी बनतीये. गाईज, तर मम्मीने बनवलाय मिसळपाव मस्तपैकी आणि आम्हाला डाळ भात पण कंटाळा आलाय म्हणून आम्ही आज मिसळपाव केलाय. या तुम्ही पण खायला.